उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठान मैदानावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी सर्व घडामोडींची माहिती दिली आहे। समर्थ, आपण बघतो सध्या मी बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानमध्ये आहे आणि इकडे अजित पवारांचं पार्थिव जे आहे 11 वाजेपर्यंत इकडे येणार आहे। खरं तर सध्या आपण बघतोय की त्यांचं पार्थिव जे आहे त्यांच्या मूळ गावी म्हणजे काटेवाडीला पोहोचलेलं आहे। जवळपास 2 तास हे जे पार्थिव आहे ते काटेवाडीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर साधारणतः 10:30-11च्या सुमारास अजित पवारांचं पार्थिव जे आहे विद्याप्रतिष्ठान बारामती इकडे येणार आहे। खरं तर जिकडून अजित पवारांची सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी आता आपण बघतोय की ते या जगाचा निरोप घेत आहेत। खरं तर खूप महत्त्वाचं हे ठिकाण त्यांच्यासाठी। आपल्यासोबत रोहन आहे। रोहन, कालपासून तू इकडे आहेस आणि बारामती तू कव्हर केलेलं आहेस। काय महत्त्व आहे बारामतीचं अजित पवारांच्यासाठी किंवा पवार परिवारासाठी? विशेषतः कसं आहे की काटेवाडी आणि बारामतीचं जर अंतर आपण बघितलं ते साधारण 3 ते 4 किलोमीटरचं आहे। पण काटेवाडी हे पवार फॅमिलीचं मूळ गाव आहे आणि तिथूनच त्यांचं बालपणाची सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर शालेय जीवन असेल, त्यानंतर महाविद्यालयीन जीवन काटेवाडी, बारामती, नंतर पुणे असं दादांचं राहिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास आपण सगळ्यांनी बघितलेलाच आहे। त्यामुळं काटेवाडी आणि बारामती ह्याच्यावर दादांचं मी कालही सांगितलं खूप मोठं प्रेम त्याच्यावर होतं आणि काटेवाडीचा विकास असेल, बारामतीचा विकास असेल ह्याच्यामध्ये दादांचं म्हणजे साहेबांनी पाया रचला आणि दादांनी त्याच्यावर कळस उभारलेला आहे आणि त्याचीच प्रचिती आज आपण ती काठेवाडीच्या रूपातून बघतो आहोत। काल आपण बघितलं मोठ्या प्रमाणात इकडे जनसमुदाय उठला होता जेव्हा अजितदादांचं पार्थिव जे आहे ते इकडे आणण्यात आलं होतं बारामती मेडिकल कॉलेजमधून। आजही अशाच प्रकारची व्यवस्था इकडे करण्यात आली। नेमकी व्यवस्था इकडे आपण कशी आणि बारामतीकर आणि सध्या बारामतीचं वातावरण नेमकं कसं आहे? खरं तर बारामतीचं वातावरण हे कालपासूनच भावनिक झालेलं आहे। आता दादांचं पार्थिव जे आहे ते काठेवाडीतून इकडे साधारणपणे 11 ते 11:15च्या दरम्यान येईल। सगळे VIPs लोक असतील, देशातील राज्यातील सगळे इथे येणार आहेत, त्यांना आदरांजली वाहणार आहेत आणि एकूणच आजही इथे मोठ्या प्रमाणात म्हणजे साधारण शासनानं जिल्हाधिकारी माननीय पुणे असेल त्यांनी दुखवटा जाहीर केलेला आहे। त्यामुळं पूर्णपणे पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात आणि बारामतीमध्ये आज दादांना आदरांजली आणि भावांजली वाहण्याकरता इथं नागरिक मोठं आपण बघतोय की जसं सांगितलं रोहननं सगळं जवळपास 11-11:30च्या आसपास जे आहे त्यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या या प्रांगणात येईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण राज्याचं जवळपास मंत्रिमंडळ इकडे उपस्थित असणार आहे आणि त्यामुळे देखील तशी चोख व्यवस्था इकडे करण्यात आलेली आहे। खरं तर हा दिवस आपण महाराष्ट्रासाठी म्हणूयात की असा एक नेता आपण गमावलेला आहे जेणेकरून जे कणखर नेतृत्व होतंच पण तितकीच मजबूत पकड त्याची प्रशासनावरती होती आणि कुठे ना कुठे ती खल जी आहे ती नेमकी लोकांच्या मनात राहील। फक्त बारामतीकर नाही तर महाराष्ट्र मनात देखील राहील। समर्थ, धन्यवाद शिशिर या सविस्तर माहितीबद्दल।